श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्णा हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. संकष्टीचा सुंदर दिवस होता. छान रांगोळी दारामध्ये काढलेली, त्यानंतर देवघर वगैरे क्लीन केले. आज तुमच्याबरोबर शेअर नाही केला. आणि हार बनवायला घेतलेले आणि प्रत्येक कामामध्ये माझ्या श्रियालची मला नेहमीच मदत असते. मोठा ब्लॉग शूट केले, पण व्हिडिओ एडिट करायला वेळ नव्हता, तर विचार केला शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. आजपासून थोडं शॉर्टमध्ये एक ब्लॉग शेअर करेल. छान पक्षी आलेला, त्यालासुद्धा शूट केलं. हार बनवलं, देवांना वगैरे घातले. हार मी नेहमी धुवूनच देवांना फुलं वगैरे वाहते. त्यानंतर आज संकष्टी होती, तर वालाची भाजी बनवायची होती, म्हणून वाल साफ करायला बसलेली आणि बरोबर घेतलेली श्रियालची खिमटी त्याला भरवण्यासाठी. पण मी काय भरवत नाही हे बघून तो स्वतःच खायला सुरुवात केली. त्यानंतर संध्याकाळी त्याची दिदी आल्यावर तिला काही तो सोडत नव्हता आणि मी संध्याकाळची दिवबत्ती वगैरे केली. आणि आज मी तुमच्याबरोबर मोदक शेअर केले. तर मोदक मी दाखवले, रेसिपी अगोदर दाखवलेली आहे. खूप सुंदर मोदक झालेले, अगदी कुरकुरीत. जरूर ट्राय करा. या अगोदर मी शेअर केले मोदकांची रेसिपी. मोदक बनवण्यासाठी श्रावणीने मला मदत केली आणि पूर्ण मोदक बनवून झाल्यावर इथे मी पूजा अभिषेकाची तयारी करून घेतलेली एका साईडला. आज संकष्टी होती, त्यामुळे गणूबाप्पाचं आमच्याकडे पूजा अभिषेक असतं. नैवेद्य काढलं, छान अभिषेकाची तयारी केली आणि माझी तयारी बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी श्रियाल बसलेला. का ही बाई बरोबर काम करते का. सगळं चेकिंग झालं, व्यवस्थित झालेलं, डन केलं त्याने. आणि मग आम्ही सुरुवात केली. अभिषेक केला, छान गणूबाप्पाला नटवून ठटवून बसवलं, नैवेद्य दाखवलं आणि मग काय आरतीची सुरुवात झाली. तर आरती म्हणण्यासाठी श्रियालनी पुस्तक उघडलं आणि पूर्ण पुस्तक वाचून काढलं आणि त्याच्या दीदीने आरती केली. त्यानंतर पूर्ण नैवेद्य जेवणाचं मी देवाला दाखवलं आणि इथे स्वामी आपले आणि ते सुद्धा बरोबर आहे का नाही हे सुद्धा तो चेक करायला आलेला. तर असा माझा श्रियाल. आजचा हा ब्लॉग छोटासा आहे. तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही विसरता सबस्क्राईब करायला. चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.